चला तर आता पुढचं आव्हान बघूया, अक्षर रचना व मात्रा मध्ये चुका. जसे की विद्यार्थ्यांना इमारत शब्द लिहिताना ई रस्व की दीर्घ लिहावा यामध्ये गोंधळ होतो. चिमणी शब्द लिहिताना पहिली वेलांटी द्यावी की दुसरी यात सुद्धा विद्यार्थी गोंधळतात. जोडाक्षर लिहिण्यास अडचण येते. जसे की क्रम शब्द आहे, ग्रंथ, ग्रामीण, त्रिकोण, स्थिर, स्नान, श्रम, श्रावण, संपत्ती. मग यासाठी आपण मोठे दृश्य नमुना तंत्र म्हणजे फळ्यावर मोठ्या आकारात अक्षर मात्रा लेखन करणे, त्याला बाणांचे दिशा निर्देश देणे, कुठून सुरू करायचे, कुठे संपते, विद्यार्थी तेच अक्षर हवेत पाठीवर वहीत लिहिण्याचा क्रम पाळतात. नंतर मात्रा घर पद्धत चार्टवर किंवा माउंट बोर्डवर मात्रांचे घर तयार करा व विद्यार्थ्यांना लिहिण्यास सांगणे. आधी, नंतर, खाली, वर या पद्धतीने विद्यार्थी सहज लेखन करू शकतात. अक्षर ट्रेसिंग तंत्र म्हणजे ट्रेस करा, कॉपी करा व स्वतः लिहा ही पद्धत वापरावी. तसेच बोटाने अक्षर लेखन करणे, वाळूची ताटली, पीठ, स्लेट यामुळे हात व डोळ्यांमध्ये समन्वय वाढतो. फ्लॅशकार्ड ओळख, जोडाक्षर स्वतंत्र शिकवण्याची पद्धत, फळ्यावर मोठा नमुना द्या. उदाहरणार्थ प्र, त्र, ब्र, ग्र, श्र तुकडे करण्यास सांगा. आता पुढचे तंत्र आहे चुका स्वतः ओळखण्याचे तंत्र. वहीत लेखन करून चूक कुठे आहे ती शोधायची. अशी कृती वर्गामध्ये घ्यावी. पुढील तंत्र हळू गतीचे श्रुतलेखन. यामध्ये शब्द तुकडे करून बोलायचे व ते विद्यार्थ्यांनी वहीत लेखन करायचे. उदाहरणार्थ पाठणी, फुल, पाखरू या सर्व कृतीद्वारे विद्यार्थ्यांचे अक्षर स्वच्छ व सुंदर बनते. जोडाक्षर रचना नीट समजते व वाचन कौशल्य, लेखन कौशल्य विकसित होते. चला तर आता आपण पुढचा उपक्रम बघूया, ज्याचे नाव आहे शब्द साखळी. हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी अतिशय उपयुक्त व लेखन कौशल्य वाढवणारा आहे. शब्द साखळी या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचे लेखनातील शब्दसंग्रह वाढतो, शब्दरचना आणि अक्षर रचना सुधारते, मात्रा ओळख पक्की होते, शब्द विभाजनाचा सराव होतो, एकाग्रता व एक निश्चित क्षमता वाढते, जलद लेखन कौशल्य वाढते, सृजनशीलता विकसित होते, शब्द लेखनातील चुका यामुळे कमी होतात. बघा शिक्षक मित्रांनो, पुढची आपला कृती आहे चित्रयुक्त वाक्य लेखन करणे. आपल्या भाषा पेटीमध्ये हे शैक्षणिक साहित्य आपल्याला दिले आहे, ते आपण लेखनासाठी त्याचा वापर कसा करायचा ते बघूया. ते जिराफ आहेत, हे मांजर आहे, ती सायकल आहे, ती वांगी आहेत, तो सिंह आहे, हा पोपट आहे. अशा पद्धतीने आपण विद्यार्थ्यांना अक्षर आणि चित्र या पद्धतीने चित्रयुक्त वाक्य लेखन कसे करावे हे आपण त्यांना व्यवस्थितरित्या सांगू शकतो. पुढचं आहे पीअर लर्निंग, म्हणजे विद्यार्थी एकमेकांकडून एकमेकांना मदत करून शिकतात. भविष्यवेधी शिक्षणामध्ये आपण बघितलेलं आहे का पीअर लर्निंग, ग्रुप लर्निंग, विषय मित्र, गल्ली मित्र. तर ह्या पीअर लर्निंगचा आपल्याला आपल्या अध्यापनामध्ये खूप फायदा होतो. लेखन शिकवताना ही पद्धत अत्यंत परिणामकारक ठरते, कारण विद्यार्थ्यांचा सहभाग, संवाद, चुका ओळखणे आणि सुधारणे हे सर्व नैसर्गिकरित्या घडते. पीअर लर्निंग लेखनासाठी कसे उपयुक्त आहे, तर चुका लगेच ओळखल्या व सुधारल्या जातात. मित्रांनी लिहिलेला शब्द वाक्य पाहून विद्यार्थी मात्रा चूक, अक्षर रचना, शब्द विभाजन, जोडाक्षर या चुका ओळखतात. तात्काळ फीडबॅक मिळतो आणि लेखन सुधारते. योग्य लेखन शैलीचे अनुकरण करता येते. ज्यांची अक्षर रचना किंवा शब्दलेखन चांगले आहे ते इतरांना दाखवतात. विद्यार्थी त्या पद्धतीचे अनुकरण करून स्वतःचे लेखन सुधारतात. आत्मविश्वास व सहभाग वाढतो. विद्यार्थी एकमेकांना मदत करतात. मी माझ्या मित्राला शिकवू शकतो अशी भावना निर्माण होते. लेखनाबद्दलची भीती कमी
होते. शिकण्यात वैविध्यपूर्ण निर्माण होते. काही मुलांना शिक्षकांकडून नीट समजत नाही, ते मित्राकडून लगेच समजते. अक्षर रचना, मात्रा, शब्द लिहिणे अधिक सोपं होतं. संवाद कौशल्य वाढते. लेखन करताना विद्यार्थी एकमेकांशी चर्चा करतात. इथे कोणती मात्रा आहे, जोडाक्षरे कशी लिहायचे, भाषिक व विचार प्रक्रिया सुधारते. तर शिक्षक मित्रांनो, अशा पद्धतीने आपण अध्ययन स्तर 14 यामध्ये विद्यार्थ्यांचं लेखन कौशल्य कसं वाढवू शकतं याबद्दल बघितले आहे. धन्यवाद.